जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने नूतन महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांचा सत्कार। जय आनंद महावीर युवक मंडळाचे कार्य नगरसाठी भूषणावह। ज्योतिताई गाडे। नगर शहरात सामाजिक बांधिलकी जपत लोकांसाठी काम करणाऱ्या मंडळांमध्ये नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाचे नाव अग्रस्थानी आहे। मंडळाचे सर्व सभासद आत्मीयतेने सर्व कार्यात सहभागी होतात। या मंडळाचा गणेशोत्सव आदर्शवत असतो। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले सर्व सभासद दरवर्षी हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करतात। वेळोवेळी रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपतात। धार्मिक कार्यातून समाजाला एकजूट करतात। खऱ्या अर्थाने हे मंडळ नगरसाठी भूषण आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नूतन महापौर ज्योतिताई गाडे यांनी केले। नगरच्या नूतन महापौर ज्योतिताई गाडे व उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांचा नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक ऋग्वेद गंधे, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोद, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष कुंतीलाल राका, मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष कार्याध्यक्ष सत्येन मुथा, आशा मुनोद, सुप्रिया जाधव, राखी मुनोद, रोनक मुनोद, राज मुनोद, ऋतिक मुनोद, श्रीकांत मुनोद, जैन ओसवाल पतसंस्थेचे संचालक संतोष गांधी, केतन गुंदेचा, संतोष मुथा आदींसह सर्व सभासद उपस्थित होते। उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की नवी पेठ परिसर शहराची मुख्य बाजारपेठ आहे। या भागात मागील 25 वर्षांपासून जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने धार्मिक व सामाजिक कार्य चालू आहे। समाजाला दिशा देणारे उपक्रम मंडळाकडून राबविण्यात येतात। आजचा हा जय आनंद महावीर युवक मंडळ, त्याचप्रमाणे वर्धमान प्लाय, आमचे मित्र, आमचे ज्येष्ठ बंधू बबलू शेठ मुनोद आणि त्यांचे सर्व मित्र परिवाराच्या वतीने आज जो हा आमचा कौटुंबिक सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि जास्त वेळ घेणार नाही, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, परंतु जो विश्वास नगर शहरातील जनतेने नामदार विखे पाटील साहेब, शहराचे आमदार संग्रामभाया जगताप साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यावर जो टाकून 68 पैकी जे 52 नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादीला निवडून दिले, त्याबद्दल सर्व नगरकरांचे आभार मानतो। आणि जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला आहात त्याला नक्कीच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी उभं करून दाखवू, एवढंच मी ग्वाही या ठिकाणी सर्वांच्या, आमच्या महापौरताई आणि आमच्या सर्व नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने मी ग्वाही देतो। आणि छायाताईंचं म्हणजे आमचे जाधव परिवार आणि त्यांचे जुने संबंधच आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांचं मत या ठिकाणी, ते माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार आहेत आणि त्यांचं अमूल्य मत मला मिळालं आणि मी डायरेक्ट उपमहापौर म्हणून त्या ठिकाणी विराजमान झालो, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। थँक्यू। छायाताई फिरोदिया म्हणाल्या, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहरात मोठी विकास कामे होत आहे। युवा वर्ग मोठ्या प्रमाणात महापालिकेत निवडून आला आहे। त्यांच्या माध्यमातून शहर विकासाची मोठी कामे होतील अशी अपेक्षा आहे। नूतन महापौर, उपमहापौर या कामांना अधिक गती देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलतील असा विश्वास आहे। ऋग्वेद गंधे म्हणाले, जय आनंद महावीर युवक मंडळाच्या नावातच महान श्रद्धास्थानांची नावे आहेत। या महान श्रद्धास्थानांना अभिप्रेत असलेले समाजकार्य अनेक वर्षांपासून मंडळ करत आहे। शहराचा सर्वांगीण विकास करताना मंडळाच्या चांगल्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल। स्वागत करताना शैलेश मुनोद म्हणाले, आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात शहराची नवी ओळख निर्माण होत आहे। आता महानगरपालिकेत महापौर गाडे, उपमहापौर जाधव यांच्या रूपाने लोकनियुक्त पदाधिकारी आले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणखी भरीव विकास कामे होतील असा विश्वास आहे। रोनक मुनोद यांनी आभार मानले। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। आज श्री जय आनंद महावीर युवक मंडळ तसेच वर्धमान प्लाऊड मुनोद परिवार यांच्यातर्फे आपल्या नगर शहराचे नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई गाडे तसेच आमचे मित्र उपमहापौर श्री धनंजय जाधव आदी नगरसेवक ऋग्वेद गद्दे यांचा येथे जय आनंद मंडळ आणि मुनोद परिवारातर्फे सन्मान करण्यात आला असून या कार्यक्रमाकरता आपल्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया
तसेच आमच्या जय आनंद महावीर युवक मंडळ सेक्रेटरी आनंद मुत्था, तसेच आमच्या सिटी जिमचे संचालक ओमकार गिरवले, तसेच आशा बुदोत, राखी बुदोत, रोदक बुदोत, राज बुदोत, सर्व बुदोत परिवार, ऋतिक बुदोत आणि आमच्या जय आनंद महावीर युवक मंडळ सर्व सदस्य या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्या नवीन महापौर आणि उपमहापौर यांचा जय आनंद मंडळातर्फे, मनोज परिवारातर्फे सन्मान करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आला. त्यांच्या हातून नगर शहराची चांगली प्रगती हो, नगर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर हो, असं जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे आम्ही त्यांना व्यक्त केलं, शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत.